सध्याच्या सातारा जिल्ह्यात काय चित्र आहे बघा। आज 9 नगरपालिका आणि एका नगरपंचायतीचा फैसला होणार आहे। सातारा नगरपालिकेमध्ये उदयनराजे आणि त्यानंतर शिवेंद्रराजे यांच्या गडाला शशिकांत शिंदेंची महाविकास आघाडी सुरुंग लावणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। सातारा शहरामध्ये भाजपचा प्रभाव आहे, मात्र फलटणमध्ये निंबाळकर घराण्यातील अंतर्गत जो वाद आहे, जी लढत आहे, तर वाई महाबळेश्वरमध्ये मकरंद पाटील जे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत ते आणि शिंदे सेनेचे शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली। बघा, साताऱ्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्याच्यामध्ये 2 मंत्री आहेत। सातारा शहरामध्ये भाजपचे खासदार आहेत आणि भाजपचे राज्यातले मंत्री देखील। काही वेळातच स्पष्ट होईल, 10 वाजता मोजणीला सुरुवात होणार आहे। बघा, सातारा जिल्हा हा दिग्गजांचा जिल्हा आहे। सातारा शहरामध्ये भाजपचा प्रभाव आहे, भाजपचे खासदार आहेत, शिंदे सेने भाजपचे मंत्री देखील आहेत, शिवेंद्रराजे भोसले। त्यामुळे सातारामध्ये काय होणार, भाजपचा नगराध्यक्ष होणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। तिकडे वाई महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांचा प्रभाव आहे, त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। तर शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। त्यामुळे साताऱ्यातल्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। साताऱ्यात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे, त्याच्यामध्ये शिंदे सेनेचे मंत्री शंभूराज देसाई आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील आहेत, त्यानंतर सातारा शहरातील भाजपचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आहेत, भाजपचे खासदार उदयनराजे भोसले त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली।